त्या रात्री मी शेतामध्ये एकटाच होतो. डोळ्यात अश्रू, मनामध्ये हजारो चिंता आणि मोबाईलवर अचानक दिसलेले एक वाक्य माझं संपूर्ण आयुष्यात बदलून गेले. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेला एक असा अनुभव सांगणार आहे ज्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. हा अनुभव फक्त एक कथा नाही, तर एका खचलेल्या माणसाला पुन्हा उभं करणारा स्वामींचा आशीर्वाद आहे. मित्रांनो, माझं नुकतंच लग्न झालेलं होतं. घरामध्ये नवीन संसार सुरू झाला होता. मनामध्ये अनेक स्वप्न होती. बायकोला सुखात ठेवायचं, घर सुधारायचं, आई वडिलांची काळजी घ्यायची. पण म्हणतात ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक काळ असा येतो जेव्हा सगळं काही त्यातून निसटून जात असल्यासारखं वाटतं. माझा व्यवसाय शेतीचा होता आणि त्या वर्षी असा भयंकर दुष्काळ पडला की पिकांचं अक्षरशः नुकसान झालं. शेतामध्ये पाणी नाही, पिकांना जीव नाही आणि घरात पैशांची चंचल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करूनही हातामध्ये काहीच राहत नव्हतं. बँकेचे हप्ते, खतांचे पैसे, घर खर्च आणि त्यात नुकताच सुरू झालेला संसार. बाहेरून मी हसत होतो, पण आतून पूर्णपणे तुटलो होतो. हळूहळू माझी मानसिक अवस्था खराब व्हायला लागली. कोणाशी बोलायची इच्छा होत नव्हती. रात्री झोप देखील लागत नव्हती. डोक्यात सतत एकच विचार असायचा, आता पुढे काय होणार. मित्रांनो, मी खरंच डिप्रेशनमध्ये गेलो होतो. एक दिवस रात्रीची वेळ होती. सगळं गाव शांत झालेलं. मी शेतामध्ये पाणी द्यायला गेलो होतो. आकाशात चंद्र होता, पण मनात फक्त अंधार. मोठा सुरू करून मी एकटाच बांधावर बसलेलो होतो. तेव्हा अचानक मोबाईल हातात घेतला आणि यूट्यूब उघडलं. मनामध्ये इतकी घालमेल चालू होती की नकळत मी सर्च केलं, डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर काय करावे. आणि मित्रांनो, त्या क्षणी जे घडलं ते मी आजही विसरू शकत नाही. सर्च केल्यानंतर सर्वात पहिला व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य पाहताच माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. कारण त्या काळात मला फक्त एवढंच हवं होतं, कोणीतरी माझ्या पाठीशी उभं राहावं. मी तो व्हिडिओ लगेच सुरू केला. त्या व्हिडिओमध्ये मी प्रथमच श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल ऐकलं. स्वामींचा आवाज, त्यांचे विचार, त्यांचा आत्मविश्वास हे सगळं मनाला स्पर्श करून गेलं. आणि योगायोग बघा मित्रांनो, त्याच काळात कलर्स टीव्हीवरती स्वामींची एक मालिका सुरू झाली होती. घरी आल्यानंतर मी आईला सांगितलं, आई, आजपासून आपण ही मालिका पाहायची. त्या दिवसापासून रोज रात्री जेवताना मी आणि माझी आई स्वामींची मालिका पाहू लागलो. सुरुवातीला फक्त ती मालिका वाटायची, पण हळूहळू काहीतरी बदलायला सुरुवात झाली. माझ्या मनामध्ये जी भीती होती ती कमी व्हायला लागली. नकारात्मक विचार कमी झाले. पुन्हा काम करण्याची हिंमत येऊ लागली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एकटा नाही अशी भावना निर्माण झाली. स्वामींचे शब्द कानामध्ये घुमायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, परिस्थिती लगेच बदलली नाही, पण माझं मन बदलायला सुरुवात झाली. आणि खरं सांगतो, जेव्हा माणसाचं मन मजबूत होतं ना, तेव्हा परिस्थितीही हळूहळू बदलायला लागते. त्या वर्षानंतर पावसाने देखील साथ दिली. शेती पुन्हा उभी राहिली. घरातील आर्थिक परिस्थिती देखील सुधारायला लागली. मी स्वतःमध्ये खूप मोठा बदल अनुभवत होतो. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींना घाबरणारा मी आता संकटाकडे शांतपणे पाहू लागलो होतो. पण मित्रांनो, माणूस सुखात आला की देवाला देखील विसरतो. माझ्या बाबतीतही तेच झालं. हळूहळू काम वाढलं, व्यस्तता वाढली आणि मी स्वामींची मालिका पाहणं बंद केलं. काही दिवस असेच गेले आणि पुन्हा आयुष्यामध्ये अडचणी सुरू झाल्या. घरामध्ये तणाव, कामामध्ये नुकसान, मनामध्ये पुन्हा अस्वस्थता. तेव्हा एक दिवस अचानक आई म्हणाली, बाळा, आपण पुन्हा स्वामींची मालिका पाहायला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, त्या दिवसापासून पुन्हा सगळं बदलायला लागलं. माझ्या आयुष्यामधील हा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही. आज मी एक गोष्ट पूर्ण विश्वासाने सांगू शकतो, स्वामींना मोठमोठे उपवास, महागडे नैवेद्य किंवा दिखावा लागत नाही. त्यांना फक्त तुमचा विश्वास हवा असतो, तुमची निष्ठा हवी असते आणि मनापासून मारलेली हाक हवे असते. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने म्हणता, स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोडलं आहे, व स्वामी तुमचा हात कधीच सोडत नाही. आजही जेव्हा आयुष्यामध्ये अडचण येते तेव्हा मन खचायला लागतं. तेव्हा मी फक्त स्वामींचा फोटो बघतो आणि मनामध्ये एकच आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच मित्रांनो, त्या एका वाक्यात इतकी ताकद आहे ना, की संपलेला माणूसही पुन्हा उभा राहू शकतो. जर तुम्हीही आयुष्यात कठीण काळातून जात असाल तर फक्त एकदा मनापासून स्वामींवरती विश्वास ठेवून बघा. चमत्कार आजही घडतात, फक्त श्रद्धा जिवंत असावी लागते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रांनो, तुमचा देखील स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आणि तुमच्या एखाद्या स्वामी भक्त मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर काही स्वामींचे अनुभव आले असतील ते देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.